आणि भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या उद्देशाला सफल करण्यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत आणि ज्या विजयासाठी अनेक वर्ष आपण आतुर आहोत, त्या विजयाचे शिल्पकार येणाऱ्या काळामध्ये ह्या मतदारसंघाचे होणारे आमदार, आमचे नेते सन्माननीय श्री निलेश राणे साहेब, आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा, म्हणजे आज आपण उपस्थित असलेले सर्व आपण पदाधिकारी यांनी आज आपला सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार सन्माननीय श्री निलेश राणे साहेब यांच्या विजयाची सुरुवात, विजयाचा शुभमुहूर्त आज आपण ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करत आहोत। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण सर्व माणसं, म्हणजे आपण समोर बसलेले आहात, मी पण आपल्यातलाच एक कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी जेव्हा अनेक पेपरमध्ये बातम्या चालू होत्या की भारतीय जनता पार्टीचं मत काय, तेव्हा मी शहर अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्ष आम्हाला विचारण्यात येत होतं, तर सगळ्यांची उत्तरं योग्य वेळेत आपल्या परिवारासोबतच आम्ही देऊ असं जे आम्ही म्हणालो होतो, आणि त्याची ज्या उत्तराची वाट आज पूर्णपणे हा विधानसभा, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ बघतोय। तर जमलेल्या संख्येवरनं भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जो आज शंखनाद सुरू केलेला आहे त्याच्या उत्तरातूनच सगळ्यांना आपलं उत्तर मिळालेलं असेल। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून ही जागा सन्माननीय श्री निलेश राणे साहेब धनुष्यबाण निशाणीवर लढवत आहेत। महायुती म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर पहिल्या महत्वाच्या दोन गोष्टी आहेत। खरं म्हणजे संघटन म्हटल्यानंतर आपण सांघिक पद्धतीने संघटनेचं काम करणं, पक्षाने दिलेला उमेदवार हा एक दिलाने एक मताने विजयी करणं, हे उद्देश घेऊन काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत। ह्या कुडाळ मालवण मतदारसंघाचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या मतदारसंघाच्या गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे सर्व आम्हाला कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळात करण्याचं गरजेचं आहे। जेव्हा आपण आज एकत्र जमलेलो आहोत, कार्यकर्ता मेळावा, आपला उद्देश काय? उद्देश एकच आहे की आपण जनतेसमोर जाऊन, आपण समाजामध्ये जाऊन काय सांगणार आहोत। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना आज वेगवेगळ्या माध्यमातून ह्या समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत, पण कार्यकर्त्याच्या मनातून त्या भावना परत एकदा हक्काने पोहोचणं हे गरजेचं आहे। त्यामुळे ह्या मेळाव्याची ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मालवण कुडाळ विधानसभेमधल्या ह्या मालवण तालुक्याच्या प्रचाराची सुरुवात, आपण कुठल्या दिशेने प्रचार करावा हे होण्यासाठी हा आज आपण कार्यकर्ता मेळावा घेत आहोत। जेव्हा कार्यकर्ता मेळाव्याचा उद्देश काय, तर जेव्हा एक आपण विचार करतो की गेल्या 10 वर्षामध्ये ह्या भागामध्ये वैभव नाईक नावाचा एक माणूस, फक्त नावातच वैभव, पण मतदारसंघ मात्र गेले 10 वर्ष विकासापासून त्याने मागे नेला। काल सहज काही कार्यकर्ते म्हणून आम्ही विचार करत होतो की त्याच्या शपथपत्राची जेव्हा गणितं बघितली तर आम्ही विचार केला की बाबा त्याचं शपथपत्र 10 वर्षापूर्वी काय होतं, त्याची जी अमाऊंट होती आणि आताची अमाऊंट 425% त्याच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे। मी कधी कधी कार्यकर्ता म्हणून जेव्हा आम्ही जेव्हा फिरतो, नाही वैभव खूप खाली येऊन काम करता, तर आम्ही म्हणायचो हो बाबा खूप गरीब माणूस आहे। कधी कधी त्याच्या भागामध्ये एखादी फॉर्च्युनर, मी फॉर्च्युनर गाडीबद्दल बोलत नाही, आमच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत ते खूप चांगल्या आहेत, पण फॉर्च्युनर गाडी आली तर गाडीचा मागचा दरवाजा उघडला की त्याच्यातली एखादी बिर्याणीचा टोप काढला, चहाची कितली काढली की वाटायचा आमदार बाबा खूपच गरीब आहे आणि प्रामाणिकपणे काहीतरी घरात शिजवून आणून काहीतरी मतदारांना, म्हणजे सोबतच्या कार्यकर्त्यांना हा वाटत असेल। पण काल त्याचं शपथपत्र बघितलं आणि लक्षात आलं की हा खऱ्या अर्थाने फक्त कार्यकर्त्यांना गरीब दाखवणारा आणि स्वतःची पोटं भरणारा ह्या मतदारसंघाचं वैभव वाढवण्यापेक्षा स्वतःचं वैभव वाढवण्यामध्ये गुंतलेला हा आमदार आहे। खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हा आमदार म्हणून वैभव नाईकाचा आलेख जेव्हा बघतो, आताच्या झालेल्या वक्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन केलं असेल, परंतु ह्या मतदारसंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन्माननीय राणे साहेबांनी
गेल्या 25 वर्षामध्ये हा मतदारसंघ राज्याच्या देशाच्या नकाशावर एका चांगल्या प्रकारे आर्थिक सुबत्तीत नेऊन ठेवलेला हा मतदारसंघ जेव्हा 25 वर्षापूर्वी सन्माननीय राणेसाहेब ह्या मतदारसंघात आले आणि तेव्हाची जीडीपीचा म्हणजे दरडोई उत्पन्न आणि आताच ह्या मतदारसंघाचं उत्पन्न असा हा वाढवलेला मतदारसंघ मात्र विकासाच्या प्रक्रियेपासून लांब ठेवण्याचं वाईट कार्य जर केलं असेल तर ह्या आमदार वैभव नाईकांनी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जे आता सर्व या ठिकाणी आपण उपस्थित आहात, हा असा मतदारसंघ आहे कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी आर्थिक गणित व्यावसायिक गणित असलेला हा मतदारसंघ आहे. म्हणजे ह्या मतदारसंघाची जेव्हा आपण रचनेचा विचार करतो तर कुडाळ सारखी भव्य MIDC असलेला हा मतदारसंघ आहे. अगदी आपल्या ह्या मतदारसंघाला लागून चिपी सारखं एअरपोर्ट असलेला हा मतदारसंघ आहे. पर्यटन व्यवसायामधलं प्रमुख उद्देश असलेला हा मतदारसंघ आहे. मच्छीमार समाजाचं जे मासेमारीचं प्रमुख केंद्र असलेला हा मतदारसंघ आहे. शैक्षणिक दृष्ट्या विकसित असणारा हा मतदारसंघ आहे. परंतु या सगळ्या गोष्टींनी जरी हा मतदारसंघ एका दिशेला गेल्या म्हणजे 2014 पर्यंत ज्या उद्देशाने सन्माननीय राणेसाहेबांनी आणून ठेवलेला होता त्या उद्देशाला त्याला बगल देत गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला आठवत असेल कधी ह्या माणसाने कुठल्याही विषयामध्ये, मग तो पर्यटन असून दे, मच्छीमार असून दे किंवा शेती असून दे, रोजगार असून दे, कुठल्याही विषयामध्ये साधा ह्या माणसाने एक मीटिंग पण घेतलेली नाही. हा आमदार एवढा कपाळकळंटा आहे की ह्यांनी 10 वर्षामध्ये जेमतेम 2 सभा अर्ध्या पाऊण तासाचे संपवलेल्या आहेत. आपल्याला ह्याच गोष्टी जाऊन खालच्या भागामध्ये सांगणं गरजेचं आहे. आज किनारपट्टीचा जेव्हा आपण विचार करतो, काय होऊ शकतं, स्वतःचा आमदार असणं हे काय गरजेचं आहे, स्वतःचा खासदार असणं हा काय गरजेचं आहे. मागच्या आताच झालेल्या लोकसभेमध्ये हे लोकसभा हे जे इलेक्शन होतं हे आपण कार्यकर्ते म्हणून घेतल्यामुळे अनेक वर्ष जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचा ह्या मतदारसंघामध्ये खासदार असावा, हे स्वप्न आपण पूर्ण केलं. आणि आपण आता दुसरं स्वप्न उराशी बांधलेलं आहे की आपल्या हक्काचा आमदार येणाऱ्या 2024 मध्ये जर आपल्याला पाठवायचं असेल तर हे इलेक्शन आपण आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्या सगळ्या प्रकाराचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट निश्चित आहे की ह्या मतदारसंघामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, काय गोष्टी आपल्याला खाली पोहोचवायच्या आहेत. एवढ्याच मी फक्त 2 मिनिटं सांगतो, जरा थोडंसं एक्सटेन्शन द्या आम्हाला बोलण्यासाठी. महत्वाची गोष्ट एकच आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी या मतदारसंघामध्ये जेव्हा जबाबदारी हातामध्ये घेतली तेव्हा एक अर्थाने अगदी अंगणेवाडीसारखं देवस्थान असेल, त्या ठिकाणी जोडणारे रस्ते असतील, सुलभ शौचालय असेल, तसेच जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली सर्व जी रेल्वे स्टेशन असतील ह्याच्यामध्ये खूप मोठा एक दिशादर्शक काम हे त्यांच्या माध्यमातून उभं झालेलं आहे. राणे साहेबांच्या माध्यमातून MSMEच्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती पण नसतं किंवा कार्यकर्ते जेव्हा आपण एकत्र बसतो कधी कधी चर्चा पण होत नसते, पण राणे साहेबांच्या माध्यमातून हा जिल्हा पर्यटन जिल्हा होण्याचं जे सगळ्यात मोठं कार्य हे राणे साहेबांनी केलं. आज 28 वर्ष जे आम्ही पर्यटनाची जे फळे चाकतोय त्याचं सगळ्यात मोठं जर श्रेय द्यायचं झालं तर ते सन्माननीय राणे साहेबांना जातं. परंतु त्याच्या बरोबर देखील जेव्हा आपण पर्यटनाच्या वेगवेगळ्या योजना राबवत असतो त्यावेळी त्याच्यासाठी काही आवश्यक गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या गरजेच्या असतात. याच्यातलं एक दोन योजना फक्त मी सांगतो. सन्माननीय राणे साहेबांकडे MSME खातं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी खादी ग्रामोद्योग सारखी योजना होती ज्याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत त्या योजनेमध्ये कर्ज प्रकरण होत होती. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सन्माननीय राणे साहेबांना ह्या सगळ्या विषयामध्ये की कुठेतरी पर्यटन व्यवसाय हा आपल्या माध्यमातून उभा झाला आणि ह्याच्यामध्ये जे वॉटर स्पोर्ट आहेत, न्याहारी निवास आहेत आणि पर्यटन पूरक जे व्यवसाय आहेत ते जर ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट केले आणि मर्यादा जर वाढली तर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातलं आपलं जे स्वप्न आहे दरडोरी उत्पन्न वाढवण्याचं ते एक साध्य होण्यासाठी मदत होईल. एका मीटिंगमध्ये हे फक्त ऐकून साहेबांनी घेतलं आणि त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये रात्री 12:30 वाजता डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी फोन केला की बाबा काय सांगितलं ते भारत सरकारने मान्य केलं, राणे साहेबांचे ऐकले आणि ही योजना पूर्णपणे महाराष्ट्राबरोबर भारतासाठी लागू झाली. अनेक योजनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा एखादा नेता त्या जागेवर असणं गरजेचं आहे. आणि खरं म्हणजे आमचे उमेदवार आहेत निलेश राणे. निलेश राणेंनी जेव्हा 2.5 वर्षानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आपल्या हातात घेतल्यानंतर एक असा प्रश्न नाही राहिला की बाबा ज्या प्रश्नामध्ये साहेबांनी काम केलेलं नाही. सगळ्यात महत्वाचा किनारपट्टीचा असलेला आता काही गोष्टी आहेत की आपण
आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, परंतु हे सांगणं गरजेचं आहे. मुळामध्ये आमच्याकडे किनारपट्टीचा सगळ्यात महत्वाचा जो विषय होता तो म्हणजे पारंपरिक आणि जो मच्छीमाराला फक्त पारंपरिक आणि एलईडी फिशिंग हा फक्त वाद होता, पण ह्या वादावर खऱ्या अर्थाने काम होणं गरजेचं होतं. मच्छीमार कुटुंबाला, पारंपरिक मच्छीमार कुटुंब अजून सधन होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ह्याच्यासाठी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे काय साहेबांनी केलं त्या गोष्टी पण बोलणं गरजेचं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं प्रमुख गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं मत्स्य धोरण जाहीर झाल्यानंतर त्याच्यात आवश्यक बदल होणं गरजेचं होतं. सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची शासकीय मत्स्य धोरण समिती गठीत करण्यात आली. म्हणजे राज्यातलं मच्छीमार धोरण काय असावं, पारंपरिक जे मच्छीमार ह्या सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीला आहेत त्यांना त्यांच्या दैनंदिन वाढीसाठी काय करावं लागणार, ह्याच्यासाठी मच्छीमार धोरण समिती गठीत झाली, ज्याचे राम नाईक अध्यक्ष आहेत. आणि ते एक काम जिल्ह्यामध्ये सुरू झालं. खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात चांगला फायदा ह्या आपल्या मच्छीमार समाजाला होईल. जसं आपण बांधकाम कामगारांना जशा योजना आहेत तशा मच्छीमार समाजाला पण देखील योजना असाव्यात, अशा उद्देशाने मच्छीमार कल्याणकारी महामंडळ असावं ही एक मोठी मागणी ह्या किनारपट्टीतनं कायम सातत्याने होती. ह्याचा देखील विचार करून साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सातत्याने, कारण एक निलेश राणे साहेबांना कुठलीही गोष्ट सांगितली तर त्यांच्याकडनं ते पत्र मिळतं, त्याचा फॉलोअप होतो आणि त्याच्यातून कामं होतात. आणि तसं मच्छीमार कल्याणकारी मंडळाची देखील रचना ह्या माध्यमातून करण्यात आली. सगळ्यात भेडसावणारा जो प्रश्न असेल आमच्या पर्यटन व्यावसायिकांना, साहेबांना आम्ही सर्व लोक जेव्हा जाऊन भेटलो होतो की साहेब ह्या किनारपट्टीला जो शेतसारा आहे, जिकडे म्हणजे मोठ्या साहेबांनी हॉटेल व्यवसाय पर्यटन वाढावं म्हणून जी मेहनत घेतली त्या मेहनतीला एक आड येणारा शासकीय नियम आहे, तो म्हणजे अकृषित शेतसारा. एक हॉटेलवाल्याला दरवर्षी 50,000 ते 60,000 रुपये भरावे लागतात. 8 ते 10 वर्षाचे प्रत्येकी एक 4 ते 5 लाख रुपये प्रत्येकाला भरायच्या नोटीस आहेत. पण अशा परिस्थितीतला विषय त्यांच्यानी मनावर घेतला आणि त्याच्यानंतर जे काय फॉलोअप झाले त्याच्यातून आपल्याला सांगण्याला आनंद होतो की पूर्णपणे जिल्ह्यामधला, भले हा विषय मालवणकुडा मतदारसंघाचा झाला असेल, पण पूर्णपणे महाराष्ट्रासाठी हा एक असा विषय घडला, जिल्ह्यातल्या 2000 होमस्टेसाठी असा विषय घडला की त्यांचा अकृषित शेतसारा हा माफ झाला. अनेक गोष्टीमध्ये काम करत असताना सन्माननीय निलेश राणे साहेबांनी पहिल्यांदा असं घडलं की मी मालवण नगरपालिका शहर मंडल अध्यक्षाच्या नात्याने काम करत असतात, शहराच्या जेव्हा विकासाचा प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे मोदी साहेबांच्या माध्यमातून जेव्हा राजकोट किल्ल्याचं अनावरण करण्यात आलं, त्या माध्यमातून जेव्हा सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून शासनाची एक कमिटी गठीत करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून देखील रॉक गार्डनला आता एक 15 कोटीचा निधी प्राप्त झालाय. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या नेत्याने एंट्री केल्यानंतर म्हणजे आज जिल्ह्यामध्ये जर सन्माननीय नारायण राणे साहेब असतील, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि सन्माननीय निलेश राणे साहेब असतील, ह्या तिघांच्या साथीने हा मतदारसंघ एका वेगळ्या दिशेने, एका वेगळ्या प्रवाहाने, एका वेगळ्या एनर्जीने येणाऱ्या काळात पुढे चाललेला आहे. आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या 20 तारीखला धनुष्यबाण ह्या निशाणीवर मतदान करून आपण आपल्याबरोबर आपल्या मालवणकुडा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन जे काय आपलं स्वप्न आहे की निलेश राणे साहेबांना ह्यावेळी आमदार बनवायचं, हे स्वप्न आपण सत्यात आणू एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.